मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत कल्पनाताई आणि पूर्णाजींनी अस्मिताच्या चोरोटीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। या कार्यक्रमाला प्रतिमा आत्या आणि सुमन काकी आलेल्या असतात। आता सगळी तयारी झालेली आहे म्हणून कल्पनाताई, पूर्णाजी, प्रतिमा आत्या आणि सुमन काकी असंच बोलत बसलेले असतात। सायली तिचं काम करत असते तेव्हा कोणाचं लक्ष नाही हे बघून प्रिया ज्या ठिकाणी अस्मिता बसणार असते त्या ठिकाणी तेल सांडते जेणेकरून अस्मिता पाय घसरून पडावी। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता चला आपण चोरोटीचा कार्यक्रम सुरू करूया। तेवढ्यात अस्मिता त्या खुर्चीवर बसणार असतेच तोपर्यंत तिचा पाय घसरतो। आता तिच्या वाटीमागे सायली असते तर मला वाटतं सायली तिला पकडेल, पण तरीही सगळेजण खूप घाबरलेले असतात। तर हे कोणी सांडलं, कसं केलं, हे प्रियाचं कारस्थान उघडं पडेल का प्रिया परत सायलीवर नाव घालेल, याच्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग।